खेळासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू, निश्चितच याच्याकडे खूप चांगलं कौशल्य आहे. निश्चित आपल्याला माहिती असेल भूममध्ये स्पर्धा चालली होती. मला वाटतं बार्शी क्रिकेट संघ एकतर्फी बाजी मारत होता, परंतु त्या सामन्यामध्ये धनंजयने जे अष्टबोल धनंजय भिंताड़े गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार होंगे. इस बीच पहले ओवर की पहली गेंद लेकर शॉर्ट गेंद ऑप्शन के बाहर आई. गेंद को ऑन साइड में मारा. लॉफ्टी स्ट्रोक आतिश दरेकर गेंद के नीचे है. पहली गेंद पर पहली सफलता मिल रही है. थोडासा आकट टप्प्याचा चेंडू, फुलचा फटका मारायचा प्रयत्न, अगदी थोडासा ताकद कमी लागली. स्ट्रोक हवा देखील क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. धक्का क्रमांक लागलाय पहिला. एक गडी बाद, 0 धावसंख्या. अक्षय बाद झालाय. अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. स्वप्नील धायंजे नवीन फलंदाज चाललाय फलंदाजीला मैदानामध्ये. धनंजय भिंताड़े जिन्होंने पहली गेंद पर, जो कि आइकॉन खिलाड़ी हैं, पूना क्रिकेट से ताल्लुकात रखते हैं, बहुत ही बड़ा नाम क्रिकेट का ऑलराउंडर खिलाड़ी की खेल दिखाने वाले एक नामचीन आइकॉन खिलाड़ी धनंजय भिंताड़े आते ही अपनी टीम को सफलता दिला चुके हैं. स्वप्नील धायंजे नवीन फलंदाज. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार होंगे. इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजीला सज्ज असतील धनंजय. वो उठाकर खेलना चाहते थे, हवा में गए नीचे खिलाड़ी, और ये देखिए दोनों के बीच में कॉल नहीं हुआ और इस वजह से कैच छूटा. वहां पर विकेट कीपर आ रहे थे, बॉलर आ रहे थे, दोनों के बीच में चर्चा नहीं हुई, और चर्चा नहीं होने की वजह से खराब तालमेल की वजह से ये कैच छूटा. वहां पर अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है, कैचेस विन मैचेस कहते हैं, कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा. वहां पर पुन्हा गोलंदाजीला धनंजय गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करेल. धनंजय भिंताड़े गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरच्या मागे. शॉट दरम्यानचा खेळाडू चेंडू खाली येतोय. दरम्यान धाव घेण्याची संधी नसेल. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्पा टिचून मारा, नियंत्रित मारा या ठिकाणी केला जातोय. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए शॉर्ट गेंद. इस बार फिर से, इस बार ये पुल स्ट्रोक लगाना चाहते थे. बिल्कुल टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऊंची उठती गेंद, बैट्समैन बैट घुमाने में कामयाब रहे, लेकिन बैट के नीचे से गेंद जा रही है विकेट कीपर के हाथ में. बहुत ही लाजवाब गेंदबाजी, एक्सलेंट गेंदबाजी, ब्यूटीफुल गेंदबाजी यहां पर फेंकी जा रही है. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी धनंजय सज्ज असेल. धनंजयचा पुढचा चेंडू. आकुट टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडू टाकला गेला. दरम्यान डॉट चेंडू असेल. धावसंख्या अजूनही थांबली होती 0 धावसंख्येवर. आतापर्यंत सर्व चेंडू हे निर्धाव फेकले गेलेत. मला वाटतं या स्पर्धेमध्ये मेडानो षटक टाकण्याचा मान मात्र रणजित फरांडाच्या नावावर आहे. पाहूया पुन्हा गोलंदाजी करतो धनंजय भिंताड़े. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सीधे बैट से बार सीधा प्रहार लगाने की कोशिश. एक सिंगल तो मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त पहला रन यहां पर टीम के लिए मिल चुका है. नातेपुते क्रिकेट टीम यहां पर बना रही है केवल 1 रन. पहले ओव्हर का खेळ बिल्कुल पूरा हो चुका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 1 धाव. तो नए ओवर की शुरुआत करने के लिए संकेत मुसळे को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता. बस संकेत मुसळे येतोय गोलंदाजीला. आपलं वैयक्तिक पहिलं
तुळजापूरचा एक नामवंत खेळाडू संकेत मुसळे गोलंदाजी करतोय और निश्चित ही तुळजापुर क्रिकेट टीम का नाम रोशन करने वाले खिलाड़ी के तौर पर निश्चित ही कृष्णा गौड़ी एक बड़े सुपरस्टार खिलाड़ी हैं। ये गेंद तेज रफ्तार से आई, इस बार मारने की कोशिश में गेंददार के विकेट कीपर के पास बहुत ही जबरदस्त खेल अब तक गेंदबाजों ने यहां पर दिखा है। केवल एक रन बना है, एक और एक गेंद है, इसका मतलब 7 गेंदों में केवल एक ही रन बना है। 7 चेंडू टाकले गेलेत आणि धावा बनवले गेली फक्त एक धावा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। फुलटॉस चेंडू होता, ऑनसाइडला फटका खेळलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय दरम्यान ना या ठिकाणी चेंडू फेकेपर्यंत दुसरी धावचा प्रयत्न होता आणि फेकी करेपर्यंत निश्चित 2 धावा इथे येतील। 2 धाब्यांची वाढती धावसंख्या 3 धावसंख्येवर। श्री सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय तथा आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चाललेला रणसंग्राम सुपंत चषक मारायचा प्रयत्न, पुन्हा इथं चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे, दरम्यान एक फेकी शैलेश गायकवाडकडून केली गेली आहे, परंतु एकच धाव इथं येईल। एका धावेनिशी धावसंख्या पुढे जाते ती 4 धावसंख्येवर। अतिशय स्लो संत सुरुवात आपण ज्याला म्हणू शकाल। 4 षटकाचा सामना आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच धावा झाल्यात फक्त 4 धावा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज संकेत, गोलंदाजी करतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन फलंदाज अक्षय साठे, सुमित माफ करा, या दरम्यान मात्र हा फटका खेळला गेला। चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय, दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येते, स्कोर पुढे जातोय। धावा झाल्यात 5 धावा। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील। हो, इथं चेंडू उडवण्याचा प्रयत्न हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आतिश दरेकर आणि मला वाटतं आतिशच्या चेंडूवर निश्चितच सूर्याचा प्रकाश आला आणि जेल शेवटच्या क्षणी मात्र चेंडू दिसला नाही, फक्त त्यांनी हात घातले आणि चेंडू त्याच्या हाताच्या बाजूला पडला। 4 धावा इथे येतील। पहिला चौकार इथं मारला गेला फलंदाज स्वप्नील कडून। या 4 धाव्यांशी धावसंख्येत बदल होतोय, वाढती धावसंख्या 9। पुढा या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज सुरेख यॉर्कर चेंडू फेकायचा प्रयत्न, चेंडू गेला स्क्वेअर लेग अंपरच्या बाजूने जातोय, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली, दरम्यान चेंडू फेकीपर्यंत 1 धाव येते। एका धावानीची धावसंख्या डबल मध्ये गेली ती 10 धावसंख्येवर। षटक संपते, 2 षटकाच्या समाप्तीनंतर डबल धावा झाल्यात फक्त 10 धावा। तो नवीन खेळाडू आलाय सौदागर, सौदागरचा पहिला चेंडू सरळ बॅटने फटका टोलवलाय, चेंडू जातोय बॉलरच्या मागे लॉंग ऑफच्या दिशेने। पुन्हा एक सिंगल धाव, मला वाटतं सौरभ बिराजदार, गुजरातमध्ये जाऊन जी परवा स्पर्धा होती गुजरातमध्ये, त्या गुजरातच्या स्पर्धेमध्ये जाऊन क्रिकेट खेळसाठी निवडला गेलेला खेळाडू सौरभ बिराजदार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑफच्या दिशेने। सौदागरचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातो, विकेट कीपर चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतो, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतो। धावसंख्येत 2 धावेची भर, धावा झाले तब्बल 13 धावा। निश्चितच व्यावसायिक क्रिकेटमध्ये कृष्णा गवळी आणि सौरभ असे 2 नामवंत असे खेळाडू पण तुळजापूर क्रिकेट संघामध्ये खेळताना आपण पाहतोय।
खास करून पुण्यातील एक सुपरस्टार खेळाडू गणेश माने पुणे यांनी देखील ऑनलाईन बक्षीस जाहीर केलं गेलंय. पुण्याहून ऑनलाईन बक्षीस जाहीर केलं गेलंय. स्पर्धा पुण्यामध्ये पाहिली जाते. गणेश माने एक सुपरस्टार खेळाडू आहेत. सौदागरने जर हॅट्रिक घेतली तर त्यांना ₹500 दिले जातील. दरम्यान मारायचा प्रयत्न गेला चेंडू विकेट कीपरकडे. निर्धाव डॉट चेंडू टाकला जातोय. निश्चितच फलंदाजीमध्ये या ठिकाणी थोडासा पुरेसा धावा तर निश्चितच आपल्याला वाटणार नाही, कारण हे षटक टाकलं जातं तिसरं आणि धावा झाल्यात फक्त 14 धावा. चेंडू फेकले गेलेत 15, धावा झाल्यात 14. पुन्हा स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. पंच म्हणतात धावांतर धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या देखील धावेची भर पडली. वाढती धावसंख्या पोहोचली ती 15 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. ऑफ्टनच्या बाहेर येतो हवेत. एक्स्ट्रा कव्हर दिशेने चेंडू मात्र थांबवला गेला. फिल्डिंग केलं गेलाय. एक धाव निश्चितच येईल. एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतो. वाढती धावसंख्या. टोटल धावा झाल्या 16. नातेपुते क्रिकेट संघ या भागातील एक नामवंत क्रिकेट संघ, त्याची लढत आपण मराठवाड्यामधील मराठवाड्याचा मुख्य प्रवेशद्वार ज्याला म्हटलं जातं तुळजापूर. नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. दरम्यान कृष्णा चेंडू खाली येतोय. चेंडू थांबवला गेलाय. एक धाव निश्चितच घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न. चेंडू फेकला गेला. दरम्यान ओव्हरच्या स्वरूपात दुसरी धाव इथं पूर्ण होतीये. 2 धावा मिळतील. टोटल मिळतील 3 धावा. या 3 धावांनीशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 18 धावा. सौदागर थोडंसं लांब लचक षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये मला वाटतं 2 चेंडू एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात टाकले गेले. आता एक नो बॉल देखील. फुलटॉस. इथं मात्र हल्ला सोडण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार करतोय. 6 धावा षटकार येतोय. तो इस बार लो फुल टॉस गेंद थी. स्वप्निल धांजे के बैट से निकलता हुआ ये जबरदस्त तेज तर्रार प्रहार निकलता हुआ सीधे बैट से सीधा धमाकेदार प्रहार निकलता हुआ 6 रन. टोटल स्कोर 24 रन 24 रन. इस बार तेज रफ्तार से गेंद डालने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बल्लेबाज को छक्का देती गेंद विकेट कीपर के पास. ओवर समाप्त हो चुका है. 3 ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है 24 रन. 3 षटकं संपली आहेत. धावा झाल्या 24 धावा. निश्चितच या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे केलं जाते सन्माननीय तथा आदरणीय या स्पर्धेचे आमचे प्रेरणास्थान, ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा आपण साकार करतोय, आदरणीय तथा सन्माननीय जिगरबाज ग्रुप आणि त्याचबरोबर राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने ही स्पर्धा इथं भरवली गेली आहे. आणि त्या स्पर्धेचा हे 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षातील स्पर्धेचा आजचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवसातील ही 4थी लढत आपण इथं पाहतोय. गोलंदाजीला आला दीपक. मिडल स्टंप पर आती गेंद ऑन साइड में गेंद को खेला है. गेंददार के बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में जब तक कि फील्डर फील करते 1 रन आएगा. मुज्जो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान सिंगल धाव येते. धावा झाल्यात 25. माफ करा 25 धावा. 25 रन 25 रन. फिर से देखना गेंदबाजी करने के लिए शॉर्ट गेंद ऊंचा मारने की कोशिश. हवा में गेंद नीचे. खिलाड़ी दूर है, लेकिन जब तक कि पहले टप्पे पर गेंद को रोका जाता है, फील किया जा रहा है, फिर भी सिंगल मिलेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 26 धावा. तर निश्चितच एक भारतातील नामवंत स्पर्धा गुजरातमध्ये परवा खेळली गेली. त्या स्पर्धेमध्ये याने हावर क्रिकेट संघाकडून प्रतिनिधित्व केलेले सौरभ मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर चेंडू टाकला गेला. फसवा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी वळतोय, बाहेर निघतोय. आणि निश्चितच कृष्णा गवळी. निश्चितच टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुते, टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा गवळी, टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा पवार, अशा कृष्णा नावांचे निश्चितच धडाकेबाज खेळी नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू टाकला जाईल. जोरात चेंडू टाकायचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो निश्चितच
आणि त्याच आपण कृष्णा नावाच्या खेळाडूंना आत्ताच पाहिलं की या अगोदर आपण कृष्णा पवारला देखील या मैदानात पाहिलेलं आहे. आज कृष्णा गवळी येतो इथं खेळायला. दरम्यान धावसंख्येत पुन्हा एके धावेची भर पडली आहे. वाढती धावसंख्या 27 धावा झाली आहे. षटक टाकलं जातं. 4थं षटक, शेवटचे षटक. शेवटचे या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया गोलंदाजीला पुन्हा दीपक गोलंदाजी करतोय. उजव्या हाताने राऊंड विकेटचा मारा करतो. समोर येतो स्वप्नील धायंजे. इथं मात्र मारायच्या प्रयत्नात चेंडूची लाईन मिस होतोय. चेंडू जाऊन थेट संपावर आदळतोय. फलंदाज होईल त्रिपाळाची. त्रिपाळा बाद. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज जातोय फलंदाजीसाठी. पंकज न्यू मैन होंगे वहां पर. पंकज मला वाटतं सामना पाहण्यासाठी शाळेचे जे विद्यार्थी इथं मैदानात बसले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही शाळेत जायचंय. इथं सामना पाहायला कुठल्याही शाळेतला विद्यार्थी थांबणार नाही याची नोंद घ्यायची. शाळेचे विद्यार्थी मला वाटतं इथं जर बसले असतील तर ताबडतोब शाळेला जायचंय. सत्तावीस धावा झाल्यात. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू देखेंगे. इस गेंद पर इक्का दुक्का तिक्का या चौका छक्का रन मिलेगा, ये विकेट मिलेगा, देखेंगे. ओ मारना चाहते थे गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर जाकर स्टंप कवर कर लिए. ऑन साइड में मारना चाहते गेंद बल्लेबाज के शायद अंपर का इशारा नहीं, इसका मतलब लेग बाइज रन का इशारा दिया जा रहा है. लेग बाइज रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 28 रन और मैच जीतने के लिए 29 रन का टारगेट दिया जा रहा है. 28 धावा. तर निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की निश्चितच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. तब्बल 1,25,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेला दिलं गेलंय. आणि हे पारितोषिक मला वाटतं राजरत्न बापू मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेला दिलं गेलंय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 61,000 रुपीचं या स्पर्धेला दिलं गेलं आपण पाहतोय. आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकासाठी 31,000 रुपये. तब्बल 2,50,000हून जास्त पारितोषिक असणारी स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. खेळाडूंसाठी भरघोस रकमाची असलेली स्पर्धा आपण इथं पाहतोय. चला तुळजापूर संघ सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. पंच बॉल आहे तुमच्याकडे नवीन. पंच सूरज सर बॉल आहे का? फलंदाज पाठवा शैलेश. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. लवकर फलंदाज सौरभ बिराजदार आणि त्याच्याबरोबर जातो तो. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. गौली जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में वहां पे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. स्ट्राइक वर कोण आहे, नॉन स्ट्राइकरला कोण आहे ते सांगतोय मी थोड़ा वेळात. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. असेल बहुधा आणि नॉन स्ट्राइकरचा फलंदाज सौरभ बिराजदार. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. या ठिकाणी हैदराबादवरून स्पर्धा पाहताना आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चला निश्चितच या ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. यानंतरच्या सामन्याची म्हणजे सामने कुणाचे कुणावर खेळले जाणार याची चिठ्ठी काढली जाईल. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सांगोला डीआर क्रिकेट संघाने जिंकलाय आणि तिसरा सामना. ऐसे और भी वीडियोस के लिए चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तिन्ही संघाचे कॅप्टन इथे यायचे ताबडतोब.
सांगोला संघाचे कर्णधार ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। श्रीपुर संघाचे कॅप्टन। चला गोलंदाजी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना। अक्षय आलाय गोलंदाजीला। अक्षय आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करतोय। विजयासाठी मापक आव्हान दिलं गेलं ते तब्बल 29 धावाचं आव्हान विजयासाठी ठेवण्यात आलंय। कृष्णा गवळी बिल्कुल मराठवाड़े नहीं बल्कि इंडियन टेनिस बॉल के एक सितारे खिलाड़ी, ये बिल्कुल काफी नामचीन क्रिकेटर है, ऑलराउंडर खिलाड़ी है। इन्होंने बिल्कुल महाराष्ट्र नहीं बल्कि महाराष्ट्र के बाहर प्रदेश में भी जाकर क्रिकेट खेला है, टेनिस बॉल का क्रिकेट। ये नामचीन क्रिकेटर कृष्णा गवळी होंगे यहां पर बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे। पहली गेंद, ओ बहुत अच्छी गेंद, इस बार सीधे बैट से इस बार गेंद को खेलने की कोशिश में हल्के से स्टीयर करना चाहते थे थर्ड मैन क्षेत्र में। गेंद विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है। पहली गेंद बिंदी डॉट फेंकी जा रही है। फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए अक्षय। राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करने के लिए तैयार होंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर। शॉर्ट पिच गेंद आई, बैकफुट पर चले गए, आसमान में ज्यादा ऊंचा खेला और ये गेंदार के डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद, गेंद को आसमान में ऊंचा उड़ाए, सुपर से ऊपर स्ट्रोक 6 रन। मसवड क्रिकेट संघाचे विकास सरतापे लवकर या चिठ्ठी काढली जाईल, तिथं पाठवलं का कुणाला? चला जे कोणी असतील त्यांनी यायचे ताबडतोब। अभय दादा जगताप 11 मसवड क्रिकेट संघ, श्रीपूरचा MD 11 क्रिकेट संघ आणि सांगोलाचा DR सांगोला क्रिकेट संघ आणि या सामन्यातील विजयी संघ, या चारही संघादरम्यान कुणाची मॅच कुणावर याची चिठ्ठी काढली जाताना आपण पाहतोय। सोडत चिठ्ठीद्वारा असेल। ओ ऑप्शनच्या बाहेर जातो, पुढे जाऊन फ्रंट फुटवर जाऊन कव्हर ड्राईव्हचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडून वेगवान पद्धतीने जातो विकेट कीपर कडे, डॉट चेंडू निर्धाव टाकला गेलाय। इथं आपण चिठ्ठ्या पाहतोय, चिठ्ठी काढली जाते, कुणाची मॅच कुणावर आहे याची सोडत चिठ्ठीद्वारा होईल। चला 2 चिठ्ठ्या काढलेल्या आहेत, म्हणजे त्या 2 संघादरम्यान इथं सामना असेल। सांगोला DR क्रिकेट संघ विरुद्ध या सामन्यातील विजय संघ, या सामन्यातील विजय संघ विरुद्ध सांगोला आणि श्रीपूर क्रिकेट संघ विरुद्ध मसवड अशी लढत असेल मला वाटतं पुढची लढत। फुलटो चेंडू सरळ बॅटिंग कृष्णाने टोललाय फटका, परंतु चेंडू जातोय जमिनी समांतर, फटका खेळायचा प्रयत्न स्वप्नील धांजे मुळापच्या दिशेने क्षेत्ररक्षक। या सामन्यातील विजय संघाचा सामना ताबडतोब सांगोला क्रिकेट संघावर खेळला जाईल लगेचच। समोर आला चेंडू, जसा फटका खेळला तसा धावासाठी धावलाय, एक सिंगल धाव निश्चित येते, सिंगल धाबेनिशी धावसंख्येत भर पडते, ती एके धाबेची वाढती धावसंख्या 8 धावसंख्येवर। मसवड क्रिकेट संघ विरुद्ध श्रीपूर यानंतरची लढत आपण पाहणार आहोत। चला दोन्ही संघाचे कॅप्टन इथं असतील तर तुम्ही ताबडतोब टॉस साठी यायचंय। श्रीपूर संघाचे कॅप्टन आणि मसवड संघाचे कॅप्टन या लगेच टॉस करूया आपण। नो बॉलचा इशारा पंचांकडून होतोय, स्क्वेअर लेग पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय, कारण डायरेक्ट हा कमरेच्या वर चेंडू फेकला गेला होता, बीमर चेंडू होता। दरम्यान इथं मात्र 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतील, 2 धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली, ती तब्बल धावा झाल्यात 10 धावा। टॉस मात्र सन्माननीय तथा आदरणीय महाराष्ट्र कॉमेंटेटरचे बुलंद आवाज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नरेश डोमे सरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता की टॉस इथं केला जातोय आदरणीय नरेशजी डोमे सरांच्या शुभ हस्ते। इथं उंच फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, टिपतोय झेल। 4 ओव्हरची मॅच असेल, सन्माननीय तथा आदरणीय नरेश डोमे सरांनी फ्री था इसलिए 1 रन मिलेगा। चार ओवर की मैच, टॉस छापा का है वहां पर श्रीपुर ने और काटा आया है। इसका मतलब अभय दादा जगताप मसवड टीम के कप्तान ने टॉस जीता आगे के मैच के लिए। देखेंगे क्या फैसला लेते हैं टॉस जीतने के बाद। पहिलं षटक संपलंय, धावा झाल्या तब्बल 11 धावा झाल्या, 29 धावाचं आव्हान दिलं गेलंय।
चला गोलंदाजीला मला वाटतं इथं कुणाला बोलवलं जाईल. चला गोलंदाजीला बॉलर नेम प्लीज. प्रतीक. चलिए सूरज को हमने सुबह देखा, उसके बाद प्रतीक को भी देख रहे हैं. एक सोलापूर की जानी मानी जोडी. प्रतीक येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. अजूनही विजयासाठी बनवायच्या तब्बल 18 धाबा इथं बनवायच्या आहेत. 29 धाबाचं मला वाटतं आव्हान आहे. सुपंत चषक का ये रणसंग्राम जो चल रहा है क्रिकेट का, गेंद और बल्ले के बीच में चल रही है जंग, क्योंकि मैदान में चला है क्रिकेट का रंग. और देखेंगे अब यहां पर गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए आएंगे प्रतीक. प्रतीक के सामने है कृष्णा गौड़ी, एक सुपरस्टार खिलाड़ी. सुपरस्टार खिलाड़ी बिल्कुल कृष्णा गौड़ी होंगे बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे. ओ अच्छी गेंद नीचे रखना चाहते थे, हवा में गेंद जरूर चली गई, लेकिन पॉइंट क्षेत्र में गेंद जाएगी. ये जो कृष्णा गौड़ी यहां पर जो बैटिंग कर रहे हैं, इनके नाम पर कुलडौड़ी के मैदान में एक रिकॉर्ड है. तकरीबन उन्होंने 140 बनाए थे अकेले ने, और वहां पर करीबन 18 छक्के लगाए थे कृष्णा गौड़ी ने. ये रिकॉर्ड फाइनल के मैच में, फाइनल मैच में 140 रनों की पारी अकेले ने खेलनी. वहां पर फाइनल मैच जो बॉस चषक, उस टूर्नामेंट के लिए मेरे ख्याल से 1.5 लाख रुपए का प्राइस था. वहां पर फाइनल मैच के लिए करीबन 140 रन की पारी खेली थी कृष्णा गौड़ी ने, और वो भी सोलापुर टीम जैसे नामचीन टीम के साथ. इस बार देखा चाचा पर का, इस बार छोड़ा है. अंपायर ने कहा कि ये बड़ बॉल है. बड़ बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल मिलाकर रन संख्या अगर देखेंगे ना आपका ना मेरा, फिलहाल स्कोर है 13 धावा झाले. षटक टाकलं जाते, धावातील दुसरं षटक. प्रतीक गेंदबाजी करने के लिए फिर से तैयार है. स्वर की अगली गेंद लेकर मी विनंती करेन या ठिकाणी अभयदादा जगताप फाउंडेशन मसवड संघ काय घेतलंय. और पिच गेंद लॉफ्टेड स्ट्रोक, नीचे खिलाड़ी पकड़ा जाता बा कैच. नो बॉल, शायद फ्रंट फुट नो बॉल दिया जा रहा है. नो बॉल +1 आएंगे. टोटल 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल मिलाकर 15 रन. 15 धावा झाले. बैटिंग चलेंगे. मसवड टीम के कप्तान ने टॉस जीता. टॉस जीतने के बाद अभयदादा जगताप 11 क्रिकेट टीम मसवड के कप्तान ने टॉस जीतने के बाद पहले बैटिंग चुनी है. चला सोलापूर जिल्ह्यात एक नामवंत पंच, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच इथं पंचांची कामगिरी करताना आपण पाहतोय. तो अभी भी यहां से मैच जीतने की अगर बात करना चाहेंगे, टोटल स्कोर 15 तो बना है बिल्कुल. अभी भी आधे रन तो पूरे हो चुके, आधे बनाने हैं, और जिसके लिए समय बहुत है. 17 गेंदें बची है और जीतने के लिए केवल 14 रन की जरूरत है. वो बहुत अच्छी गेंद थी. इस बार स्लो रफ्तार से गेंद आई. इस बार पीछे जाकर गेंद को, बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे. अंदरूनी एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे गेंद आ रही है. आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 16 की योग पर 16 धावा डाला है. जैसे कि हमारे टेनिस क्रिकेट .in की जो टीम है, लाइव ऑपरेटर टेक्नीशियन तथा लाइव ऑपरेटिंग का काम करते साहिल चौहान, लाइव ऑपरेटिंग का काम कर रहे साहिल चौहान कैमरामैन है मेरे बाजू में, जहां पर स्टेज से कैमरा रखा जा रहा है. इस बार हमला बोला और सीधे गेंद को मारा जा रहा है. बॉलर के यानी कि लॉन्ग ऑफ फील्डर के ऊपर से गेंद को खेला जा रहा है 6 रन के लिए. ये दमदार कड़क प्रहार निकल रहा है. और साथ ही साथ कैमरा बॉलर के पीछे जो कैमरा रखा जा रहा है, वहां पर जो हमारे कैमरामैन है दिलदार भोसले, वहां पर कैमरामैन का काम कर रहे हैं. बिल्कुल स्क्वायर लेग क्षेत्र में जो ऑन साइड में जो कैमरा रखा जा रहा है स्क्वायर लेग क्षेत्र में, वहां पर कैमरामैन है खासकर से नेपाल से मिस्टर विशाल राणा. फुल टॉस गेंद, बैक टू बैक, और एक छक्का निकलता हुआ. 27 लगातार 2 गेंदों पे 2 छक्के लग चुके हैं. अब जीतने के लिए केवल 2 रन चाहिए. डीजे बाबू 2 रन पाहिजे फक्त.
बॉल इस ओवर की बिल्कुल 3 ही गेंद हो चुकी है केवल। चार झाले, ठीक है। चलेंगे, इस बार ये गेंद तैयार है। ये देखिए रिवर्स मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जा रही है। अभी भी जीतने के लिए केवल 2 कदम दूर है, फक्त 2 धावा इथं बनवायचे आहेत। अभी भी रुका हुआ स्कोर केवल इस वक्त लगभग रन संख्या पहुंच रही है। आगे जाकर गेंद को मारना चाहते थे, गेंद बॉलर के हाथ में गेंद चली जा रही है। इस बीच ओव्हर समाप्त हो चुका आहे। दोन षटकं संपली आहेत, धावा झाल्या 27। आता फक्त 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत फक्त 2 धावा। चला आता इथं कोणाला बोललं जाईल बॉलिंगसाठी, नातेपुते क्रिकेट संघाकडून। तिथं पुढच्या मॅचमध्ये मात्र टॉस केला गेला, टॉसचा कॉल मात्र अभयदादा जगताप 11 मसवड क्रिकेट संघाच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकली आहे। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि सामना संपल्यानंतर श्रीपूर क्रिकेट संघ लोकल संघ या ठिकाणी फिल्डिंगसाठी मैदानात येईल। गोलंदाजीला आलाय नवीन गोलंदाज आमिर। आमिर येतोय गोलंदाजीला। आमिरचा हा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहतोय, गेला विकेट कीपरकडे। विकेट कीपरचं मात्र कौतुक करावं लागेल, अतिशय चांगली विकेट कीपिंग करताना आपण पाहतो विकेट कीपरला। और विकेटों के पीछे विकेट कीपर की जितनी तारीफ की जाए, गेंद को गैदर करने का जो तरीका है बिल्कुल बहुत खूबसूरती के साथ हर बार गेंद को गैदर कर रहे हैं, क्लोज विकेट कीपिंग कर रहे हैं। शॉर्ट गेंद आई, इस बार मैच को बिल्कुल ये खत्म करने वाला स्ट्रोक निकलता हुआ मैच को खत्म कर लिया। वहां पर 6 रन के साथ मैच जीत गई टीम और रेड रॉकर्स क्रिकेट टीम ने इस मुकाबले को जीत लिया है। चलिए श्रीपुर टीम से अनुरोध करते हैं कि जल्द से जल्द फील्डिंग लगाए। बिल्कुल मत भूलना।